माझ्या पाठोपाठच आला सगळ्यांना त्रास देतात कसं खायला. हो नाही काही प्रॉब्लेम. चहा पाणी बघा. झालं झालं झालं. एक मिनट मॅडम. अरे हे मॅडम पण ऐन टाईमावर आहेत. हो झालं चालू. आवाज येतो. मुळा तरी वोट करून द्या मग समजेल चालू झाली. सर बदलायची नाही मशीन उस्तरत आहे जर नाही सांगून कपिल दाख ना मशीनचे व्हिडिओ बंद पडलेले नाही म्हणजे हे असे लांबून घेतले असे टिपिकल मशीन आवाज आहे आहे. तुला फुटेज पाहिजे ना. हॅलो मॅडम. प्रेस त्यांचा जो प्रेसमध्ये आहे तो प्रेसमध्ये एरर होता. प्रेस दाबून राहायचा. पुढचं वोटिंग होत नव्हतं. त्यासाठी आता आम्ही त्यांच्याशी बोलून पुढचं टायमिंग कसा वाढवून घेता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. हे करतात तरी पण शेवटी मशीन आहे. माणूस जो काहीतरी हे होऊ शकतो. मशीन पण काहीतरी बिघडू शकते. त्यामुळे थोडासा हे न करता आपण यांच्या मागे यांना टाइम कसा देता येईल टाइम कसा वाढवून घेता येईल ते बघू. त्यांचा उत्साह वाढवूया. चुनाव आयोगाने सांगितलं की प्रत्येक ठिकाणी एक मशीन एक्स्ट्रा ठेवण्यात आलेली आहे. काहीतरी बिघाड झाला की लगेच मशीन चेंज करता येईल. इथे काय असं सिस्टम दिसला का? नाही आता जे असेल ना आम्ही सांगितल्यावर त्यांनी मशीन काढलेली आहे. मी इथे आल्यावर जेव्हा मला तक्रार आली मी आल्यावर त्यांनी पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यावर लगेच दुसरी मशीन त्यांनी लावलेली आहे. आता शेवटी एवढ्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी तांत्रिक बिघाड येऊ शकतो आणि मशीन आहे. काही गोष्टी होतात. जास्त हे न करता ही जेवढी लाईन लागले त्या लाईनच्या त्या सगळ्या लोकांचा उत्साह वाढवूया. मतदानाचा उत्साह वाढूया. आपण निगेटिव्ह गोष्टी बोलण्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्ट बोलून त्यांचा वेळ कसा वाढवून देता येईल याच्यावर प्रयत्न करूया. प्रत्येक मशीन खराब झालेली. किती वेळ तुम्ही आतमध्ये? कमीत कमी 1.5 तास. आता सुरू झाली आहे मशीन? हा सुरू झालं आणि मी वोटिंग करीन. काय काय नेमकं तिथे प्रॉब्लेम काय होतो? प्रॉब्लेम काय नाही. जुने ते पहिले म्हातारी माणसं होती ना ते जास्त करून बटणं जोराने दाबत होती त्यामुळे बाकी काय.